मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य. एकोणीसशे टँकरने पाणी पुरवठा. आठ दिवसांनी एकदा येतो टँकर. खड्ड्यातून पाणी न्यावं लागतं. दिवसभर महिला फक्त त्याच काम करत असतात. त्यांना दुसरं शेतीचं काम सुचत नाही, दुसरं काही काम सुचत नाही. मतदान होतं त्या दिवशी एकच टँकर आला, तिथून आज 3 दिवस झाले टँकरच नाही आला. आम्हाला पाणी पण भेटत नाही आणि पाणी भेटत तर नाहीच नाही, पण जर पाणी जर कुठं कुणी हाय म्हणून सांगितलं इकडे जावा तिकडे जावा तर आम्हाला 2 किलोमीटरवर पण त्याचा धावा करावा लागतो पाण्याचा. रात को 4 बजे उठ के हमको यहाँ तालाब में आना पड़ता है और ये गड्ढे खोद के हमको यहाँ लाइन लगाना पड़ता है और यही पानी पी के हमारे बच्चे भी बीमार हो रहे हैं. अभी आज ही मेरे बच्चों को दवाखाना लेके जाके मैं आया हूँ. टेकडी तांड्यावर पाणी टंचाईचं तीव्र संकट आहे. इथल्या नागरिकांना टँकरवरच विसंबून राहावं लागतंय. 8 दिवसांमधून एकदा टँकर या तांड्यावर येतो. हे पाणी 8 दिवस कसं पुरवावं हेच कोडं इथल्या महिलांना पडलंय.